मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण विभाग मंगळवेढा तालुक्यातील मुलांना शिक्षण देण्यास असमर्थ ठरल्याचे परत एकदा निष्पन्न झाल्यामुळे मी दत्तात्रय बेदरे मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण विभागाचा निषेध व्यक्त करतो. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये तेथील शिक्षक लाखाच्या वरती महिन्याला लक्ष्मीचे दर्शन घेत असताना 4 महिने झाले एका महिलेला 7,000वरती त्या लक्ष्मीला तिथे 7,000वरती काम करायला भाग पाडत आहेत. आणि हे शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी या लोकांना माहिती असून देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. हा प्रकार निंदनीय आहे. यापूर्वी देखील मी आपणाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले होते की शिक्षक रजेवरती गेले असता 1ली ते 4थीपर्यंतचे वर्ग बंद ठेवून इथली शिक्षण व्यवस्था हाताळली जात आहे. शाळेवरती शिक्षकांच्या नेमणुका होत नाही. शिक्षक नेमणूक झाली तर मुलांना शिक्षण दिलं जात नाही. आता तर कहरच केलेला आहे. नागपूर अधिवेशनामध्ये मंगळवेढा तालुक्याचे नाव गाजत आहे. येथील 4 महिने झाले जर शिक्षक एका महिलेला 7,000 रुपयेवरती तिथे शिकवायला भाग पाडत असेल तर आमच्या मुलांचे भवितव्य काय? आमच्या मुलांच्या भविष्याची व आयुष्याची खेळण्याचा अधिकार इथल्या शिक्षकांना नाही. हे शिक्षक मुलांना शाळेमध्ये किती शिकवतात, किती नाही, हे सर्व माहिती आहे. कारण प्रत्येक पालकांनी आता जागरूक होणे गरजेचं आहे. आपल्या मुलांना योग्यरित्या शिक्षण दिले जाते का नाही, शाळेमध्ये गेलं पाहिजे. त्या ठिकाणी शिक्षक कोण आहेत की आपल्या मुलांचा गृहपाठ घरी तपासला पाहिजे. इथली शिक्षण व्यवस्था पूर्ण पोखरलेली असून पूर्ण लोक राजकीय पद्धतीने वागत आहे. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार बदल्या करून घेत आहे. मर्जीनुसार शाळा निवडत आहेत. शिक्षणावरती गुणवत्तेवरती बोट उचलले तर हे लोक त्याला टार्गेट करतात. आता तर हे पुढचे लेवलने म्हणजे अगदी कहरच केलेला आहे. आपल्या मुलांचं ह्या लोकांना भवितव्याशी काही घेणं देणं नाही. शाळेमध्ये केव्हाही येणे, आओ जाओ घर तुम्हारा म्हटल्यासारखं येणे, मोबाईलवर बघत बसणे, मोबाईलमध्येच फक्त आपण काम करत राहणे, हा एकमेव अजेंडा इथल्या शिक्षकांनी चालू केलेला आहे. कोणत्याही अधिकाऱ्याकडे तक्रार करा, अधिकारी लक्ष देत नाहीत. या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला जर आमच्या मंगळवेढा तालुक्यातील मुलांच्या भवितव्याशी खेळायचं असेल तर तुम्ही आमच्या तालुक्यातून निघून जावा. शासन भरमसाठ तुम्हाला पगार देऊन पोचतं आहे, परंतु तुम्ही तुमच्या जबाबदारी झटकत आहात. जसं एखाद्या तलाठ्याच्या हाताखाली तलाठी म्हणून कामगार काम करतो किंवा एखाद्या ग्रामपंचायतचा शिपाई सरपंचाचं काम करतो, तशा पद्धतीने आता तुम्ही खाजगी माणसं शिक्षणा क्षेत्रामध्ये लावून तुम्ही पगारी घेणार आणि ती खाजगी लोकं आमच्या मुलांना शिक्षण देणार. आमच्या मुलांचे भवितव्य काय? जिल्हा परिषदेच्या शाळा असू द्या, माध्यमिक असू द्या, उच्च माध्यमिक शिक्षण संस्था असू द्या, ह्या शिक्षण संस्था पोचण्यासाठी आमच्या मुलांचा जन्म झालेला नाही, हे आता तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. मर्जीतले शिक्षक आपल्या पाहुणं रावळं त्या संस्थेवरती कामाला लावायचं, भरमसाठ त्यांच्याकडून अमाप पैसा अवैध मार्गे कमवायचा आणि आपल्या कोण घरातील जवळची व्यक्ती असेल तर ती शाळेवर न येताच देखील डायरेक्ट पगार काढून घेतली जाते. आता ह्या गोष्टी कुठं लपून राहिलेल्या नाहीत. ते माझं सर्व पालकांना नम्रतेची विनंती आहे, आपण आपली जबाबदारी, माझी जबाबदारी, माझं मूल अशा पद्धतीनं काम करावं लागेल. शाळेमध्ये आपला विद्यार्थी आपला मुलगा गेल्यानंतर तो शिक्षक शिकवतो का नाही याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. शाळेवरती व्हिजिट केली पाहिजे. तो शिक्षक मोबाईलमध्ये बघतो, तो दारू पिऊन येतो का, मुलांना विनाकारण मारतो का, या सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. विचारणा केली पाहिजे. जर कोणी अवैध कृत्य करत असेल तर त्याला तिथे जाब विचारला पाहिजे. त्याची लेखी स्वरूपात तक्रार दिली पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटला कळवलं पाहिजे. जर कोण छेडछाड करत असेल, असे कितीतरी शिक्षक आहेत, फक्त पेशाने शिक्षक आहेत, भले आदर्श शिक्षक पण आमच्या पुढे आहेत. पण आता ह्या शिक्षण पद्धती पूर्ण बदलल्यामुळे राजकारणी लोक शिक्षणामध्ये घुसलेली आहेत. राजकारण होईल शिक्षण अशी पद्धत चालू झाल्यामुळे आता पुढील धोक्याची घंटा आपण ओळखणे गरजेचे आहे. या लोकांवरती कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळू न देता यांना त्यांचे काम करायला भाग पाडणं खरं तर ही आपली प्राथमिकता आहे. वास्तविक परिस्थिती पाहता जिल्हा परिषद शाळेचे विषय सोडा, 8वीपर्यंतच्या मुलांना आज ABCD येत नाही, इंग्लिशमध्ये नाव वाचता येत नाही. ह्या शिक्षकांना विचारणा केली तर हे म्हणतात 8वीपर्यंत पास आहे.
याचा अर्थ त्या मुलांना शिक्षण द्यायचं नाही असं होतो का? येथील सर्व शिक्षकावरती सर्व पालकांनी आपला विद्यार्थी ज्या शाळेत जातो तिथे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या बाबतीत जो खेळखंडोबा इथल्या शिक्षकांनी सुरू केलेला आहे, तीच बाब आरोग्याच्या बाबतीत देखील आहे. ग्रामीण भागात कोणतेही डॉक्टर वेळेवरती येत नाही. जनावरांचे डॉक्टर असू द्या किंवा अ, माणसांचे डॉक्टर असू द्या, कुठल्याही दवाखान्यात कोणताही डॉक्टर वेळेवरती येत नाही. तिथल्या नागरिकांना सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत. शिक्षणाचा बोजबारा वाजलेला आहे. आरोग्याचा बोजबारा वाढलेला आहे. रस्त्यात तर परिस्थिती न विचारलेली बरी. याचा अर्थ इथले अधिकारी मुजोर झालेले आहेत आणि या मुजोर अधिकाऱ्यांना दत्ता बेद्रेची विनंती आहे, तुम्ही आमचा तालुका सोडा अन्यथा